नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कादंबरी कातळडोह आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत कादंबरीचा 15वा भाग. चला तर मग ऐकूया कादंबरी कातळडोह. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता उफाणलेल्या नदीत शिरलेल्या बाबासाहेबांना नीट पोहता देखील येत नव्हते. पोटच्या गोळ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो तो खरा बाप. मुलीच्या हितासाठी आकाश पाताळ एक करतो तो खरा बाप. स्वतःची पद, प्रतिष्ठा, मान अपमान पणाला लावून मुलीच्या सुखासाठी जो झगडतो तो खरा बाप. बाबासाहेब बापाच्या कर्तव्याला जागले. पोहता येत नसताना सुद्धा त्यांनी पुरात उडी फेकली होती. बाबासाहेबांच्या कृतीने सखाराम हाबकला. सखारामला माहीत होते की बाबासाहेबांना पोहता येत नाही. तरी सुद्धा बाबासाहेबांनी पुरात उडी घेतलेली बघून आता काय करायचे असा प्रश्न सखारामला पडला. आता मालकाला वाचवावे की विद्याला वाचवावे? सखाराम चक्रव्यूहात अडकला. बाबासाहेबांचे त्याच्यावर अतोनात उपकार होते. बाबासाहेब त्याचे फक्त मालक नव्हते, ते त्याचे दैवत होते. आणि विद्याला तर सखारामचा इतका लळा लागला होता की सखाराम तिला आपल्या मुलीसारखी मानत होता. बाबासाहेबांनी इतकाच त्याचा विद्यावर सुद्धा जीव होता. मग आता निर्णय काय घ्यायचा? विद्याला वाचवायला जायचे की बाबासाहेबांना? सखारामने क्षणभर मनाशी विचार केला आणि त्याने सुद्धा पुरात उडी घेतली. तो पहिल्यांदा बाबासाहेबांना वाचवायला निघाला होता आणि नंतर तो विद्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार होता. एका दृष्टीने सखारामचे अगदी बरोबर होते. बाबासाहेबांना नीट पोहता येत नसल्याने दमछाक होऊन ते पाण्याच्या लाटात सापडून वाहून चालले होते. त्यांना प्रथम मदतीची गरज होती. विद्या एसटीत अजून तरी सुरक्षित होती. तिला वाचवण्याकरता थोडा अवधी मिळाला होता आणि त्या वेळेत बाबासाहेबांना तीरावर आणणे गरजेचे वाटल्याने सखाराम पटापट हात मारत बाबासाहेबांना गाठण्यासाठी निघाला होता. एसटीतील प्रवासी खरोखर भाग्यवान होते, कारण एसटी पुलावर असणाऱ्या लोखंडी कठड्यांना अडकली होती आणि त्यामुळे ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर जास्त पुढे जाऊ शकली नव्हती. त्या ताम्हाने ड्रायव्हर अजूनही एसटीला वळवण्याचा जोरदार प्रयत्न करत होता. बाबासाहेबांनी मोठ्या त्वेषानं पुरात उडी घेतली खरी, पण ते थोडे अंतर पोहून गेले आणि थकले. त्यांच्या हातापायांना रग लागली. मनात बेफाम इच्छा असताना सुद्धा शरीराने बंड पुकारले. त्यांचे हातपाय थांबले. शरीराची हालचाल थांबताच पुढचे काम पुराच्या पाण्याने केले. बाबासाहेब पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात वाहून जाऊ लागले. सखारामने परिस्थिती ओळखून पाण्यात उडी घेतली होती. तो सपासप हात मारत बाबासाहेबांजवळ पोहोचला होता. सखारामला पाण्याचे भय वाटत नव्हते की त्याला पुराची भीती वाटत नव्हती. तो निर्भय आणि निश्चिंत होता. त्याला त्याच्या कौशल्यावर विश्वास होता. आपण बाबासाहेबांना नक्की वाचवू शकतो याची त्याला खात्री होती. कातळडोहासारख्या सैतानी डोहात बिनदिक्कपणे उडी फेकणारा सखाराम कातळडोहातून सही सलामत बाहेर पडणारा एकमेव मनुष्य होता. जो कातळडोहाला घाबरत नव्हता तो कृष्णेच्या पुराला काय घाबरणार? सखारामने बाबासाहेबांना गाठले. तो त्यांना पकडू लागला, पण बाबासाहेब पूर्ण गलित गात्र झाले होते. त्यांच्यातील अवघी चेतना विझण्याच्या मार्गावर होती. बाबासाहेबांची शुद्ध अजून हरपली नव्हती. सखाराम त्यांना वाचवायला आलाय हे त्यांनी हेरले होते. सखाराम बाबासाहेबांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. बाबासाहेबांचा अवजड देह सखारामला पेलणे शक्य नव्हते. त्यात बाबासाहेब सखारामला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करायचे, त्यामुळे सखारामला पोहणे मुश्किल होऊन बसले होते. बाबासाहेबांना वाचवता वाचवता आता सखाराम अडचणीत येऊ लागला होता. बाबासाहेबांच्या घट्ट पकडण्याने तो स्वतःच गुदमरला होता. काय करावे त्याला सुचेना. बाबासाहेबांना पाण्यात सोडून देऊन माघारी फिरावे की काय असं एक मन विचार करू लागलं होतं. पण सखाराम बाबासाहेबांना मृत्यूच्या दाढेत एकटे सोडून माघारी फिरणारातील नव्हता. तो शरीरातील अंतिम श्वासापर्यंत बाबासाहेबांसाठी झगडणार होता. बाबासाहेबांना वाचवताना अचानक सखारामच्या मनात सिद्धप्पाचे विचार तरळले. देवा सिद्धप्पा, माझ्या धन्याला वाचवायला मदत कर. आजवर फक्त तुझ्याचसाठी या माणसानं आपलं आयुष्य खर्ची घातलंय र. त्याला असा वाऱ्यावर सोडू नकोस. माझा मालक तुझ्या देवपणासाठी कितीतरी जणांशी वाईट झालाय. तुझं देवपण वाचवण्यासाठी तोच वेळोवेळी धावलाय. आता धावण्याची तुझी पाळी आहे. तू त्याच्या मदतीला धाव. माझ्या मालकांना वाचवायला मदत कर.
मी सुद्धा बाबासाहेबांच्या बरोबरीनं तुझ्या निर्णयाची अंमलबजावणी करत आलोय. तुझ्यासाठी या हातांनी तू सांगितलं ते काम केलंय. त्याची आठवण ठेवून तरी तू धाव. तिकडं पुलावर या सज्जन माणसाची पोरगी मृत्यूच्या दाढेत अडकलीये. तिला पण वाचव देवा. देवा, आता तुझी परीक्षा आहे. तू त्या परीक्षेत खरा उतरला तरच मी तुला देव मानीन. नाहीतर त्या हिरामनसारखा मी तुला दगड म्हणायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. सकाराम अंतःकरणापासून सिद्धप्पाला मदतीसाठी पुकारत होता आणि सिद्धप्पा त्याच्या मदतीला धावला. सकारामने सहजच नजर समोर फेकली आणि त्याचे डोळे एका वेगळ्या आशेने चमकले. समोरून नदीच्या प्रवाहाचे वेगात वाहणारे पाणी लिलाया कापत एकजण त्यांच्याच रोखाने येत होता. सपासप हात मारत येणारी व्यक्ती जवळ आल्यावर सकारामने ओळखली. तो यमाजी होता. सकाराम आणि यमाजीने मग घाई करत बाबासाहेबांना पटकन नदीच्या तीरावर आणले. तीरावर जमलेली माणसे बाबासाहेबांजवळ गोळा झाली. तुम्ही समधे बाबासाहेबांवर ध्यान ठेवा. मी एसटीत अडकलेली माणसं वाचवता येतात का ते बघतो. सकारामने तीरावरल्या गर्दीला सूचना केल्या आणि तो धपापत्या उराने पुन्हा नदीकडे वळला. सका, अरे थांब की, मी बी येतो की तुझ्या बरोबर. यमाजीने सकारामला आवाज दिला. चल की मग लवकर. सकारामने यमाजीला मदतीसाठी बरोबर घेतले. एकाला दोघे असले की मदत करणे सोपे जाणार होते. ज्यावेळी सकारामने बाबासाहेबांना सुखरूपपणे तीरावर आणले त्याने त्याच वेळी मनातच सिद्धप्पाला सलाम ठोकला होता. सकारामच्या हाकेला सिद्धप्पा धावला होता. यमाजीच्या रूपात तो मदतीला आला होता. यमाजी, तू तर पाण्यात वाहून गेला होतास ना, मग परत कसा माघारी फिरला? सकारामनं न राहून यमाजीला पोहता पोहता प्रश्न विचारला. अरे सका, हा पठ्ठ्या कधी पाण्यात बुडल का? अरे उभी जिंदगानी पाण्याशी खेळण्यात गेलीये माझी आणि मी पाण्यात वाहून जाईन. हा पुलावून एका क्षणाला मी व्हालपटलो खरा. पाण्याच्या जोरदार लाटेनं मला बरंच दूर घुसळत घुसळत नेलं. पण हा बादर पाण्याला बी येतोय काय? सापासप हात मारत बाहेर आलो की नाही आणि तेवढ्यात तुम्ही मला दिसला. यमाजीच्या उत्तराने सकाराम गालातल्या गालात हसला. सखा, आपण एसटीतल्या माणसांना वाचवायला चाललोय ना? यमाजीने शंकेखोर आवाजात विचारले. हो, पण तू असं काय विचारतोस? सकाराम बोलला. अरे मग ते समोर बघ, पुलाव काय झालंय ते. यमाजीने बोट दाखवून सकारामला इशारा केला. सकारामने चमकून पुलाकडे पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. पुलाचे दृश्य अविश्वसनीय असे होते. एसटी चक्क सरळ झाली होती. पुलावरून वाहणारे पुलाचे पाणी दुथरपा उडवत ती वेगाने कातळगावच्या रोखाने निघाली होती. सकारामने ते दृश्य पाहिले आणि त्याचे डोळे पाण्याने टचकन भरले. सिद्धप्पाला हात जोडतच तो भावविभोर स्वरात म्हणाला, देवा सिद्धप्पा, या पामराला माफ कर. मी तुझी परीक्षा घ्यायला बघत होतो. तुझ्या देवपणावर शंका घेत होतो. पण तू खरंच या पांढरीचा त्राता आहेस, आमचा कैवारी आहेस. माझ्या हाकेला तू धावून आलास देवा. बाबासाहेबांना संकटातून तू सुखरूप बाहेर काढलंस. आता मृत्यूच्या जबड्यातून एसटी पण तू माघारी वळवलीस. देवा सिद्धप्पा, तू महान आहेस. मला माफ कर देवा, मला माफ कर. स्वतःच्या तोंडात फडाफड मारून घेत सकाराम सिद्धप्पाचे गुणगान गाता गाता देवाची माफी मागत होता. माफी मागताना तो मुक्तपणे रडतही होता. आणि त्याच वेळी पुलावरील पाणी पार करून एसटी कातळगावच्या सडकेवर सुखरूपपणे येऊन उभी राहिली होती. धाडकन दरवाजा उघडत आतले प्रवासी बाहेर आले. विद्यानेही बाहेर झेप घेतली. बाहेरच्या धुवाधार पावसाची पर्वा न करता ती भिजतच गर्दीजवळ आली. विद्याला सुखरूप आलेलं बघून बाबासाहेब ताडकन उभे राहिले. विद्या, माझ्या बाळा, माझे सोनुले. बाबासाहेब विद्याकडे धावले. विद्या रडत रडत बाबासाहेबांच्या कुशीत शिरली. दोघेही मूकपणे रडत होते. मनात दाटलेल्या दुःखांच्या वेदना अश्रूद्वारे बाहेर पडत होत्या. त्यांचे रुदन एकमेकांना धीर देत होते. ते एकमेकांना सावरत होते. त्यांच्या डोळ्यातून एकमेकांची काळजी वाहत होती. त्यांच्या अंतःकरणात असलेली एकमेकांवरची माया पावसासारखी धो धो वाहत होती. पाऊस सुद्धा अविरत बरसून मुक्तपणे बाप लेकीच्या त्या अनोख्या प्रेमाला दाद देत होता. सकाराम मात्र दूर उभा राहून डबडबलेल्या डोळ्यांनी तो सुख सोहळा आपल्या मनात साठवत होता. त्याचा सुद्धा ऊर भरून आला होता. विद्याबद्दल असणाऱ्या ममतेने, बाबासाहेबांवरील निष्ठेने आणि सिद्धप्पावरील अगाध विश्वासाने. पुरात अडकलेल्या एसटीची बातमी एव्हाना साऱ्या गावभर पसरली होती. प्रत्येकाच्या मुखी तो एकच विषय होता. पावसाचे तांडव आणि पुरातील एसटीच्या अपघाताचा प्रसंग घराघरात चघळला जात होता. कुणी ताम्हाने ड्रायव्हरच्या कौशल्याला, त्याच्या प्रसंगावधानाला शाबासकी देत होते,
तर कोणी सिद्धप्पाची कृपा म्हणून मृत्यूच्या दाढेतून सगळे परत आले असं म्हणून सिद्धप्पाला हात जोडत होते. बाबासाहेबांनी विद्याला सुखरूप आलेलं बघून सुमित्राबाईंना आसमान ठेंगणं झालं. शेतावरच्या पडाळीत थांबलेल्या कृष्णाला या घटनेचा तपासच नव्हता. तो पावसामुळे शेतावरच थांबला होता. घरी सुमित्राबाई एकट्याच होत्या. त्यांचा जीव टांगणीला लागलेला होता. दिवसभर त्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. सिद्धप्पाला मनोमन प्रार्थना केली होती. सिद्धप्पाने आपले गाऱ्हाणे ऐकले. नवरा आणि मुलगी मोठ्या संकटातून वाचले. सुमित्राबाई पदोपदी सिद्धप्पाला हात जोडत होत्या. घरी आल्यावर बाबासाहेब, विद्या आणि सुमित्राबाई लगेच सिद्धप्पाच्या देवळाकडे गेल्या. सखाराम कृष्णाला शेतावरून बोलावून आणायला गेला होता. भर पावसात ते तिघे देवळात पोहोचले. अंतू गुरव डोळ्यात कौतुकाचे भाव आणून त्यांच्याकडे बघत होता. बाबासाहेबांनी सिद्धप्पापुढे लोटांगण घातले. देवा, देवा, चुकलं माझं. त्या दिवशी खरंच माझं चुकलं. त्या हिरामणला मी अडवलं नाही. तो तुला काही बाही बोलला, पण आता असं होणार नाही. मी तुला वचन देतो सिद्धप्पा, इथून पुढं तुझ्या देवत्वाबद्दल शंका घेण्याची हिंमत कुणीच करणार नाही. आणि तसं जर कुणी केलं तर हा बाबासाहेब स्वतः त्याला अडवीन. तुझ्या रोषाचा अनुभव मी आज घेतलाय, या कातळ गावाने घेतलाय. देवा सिद्धप्पा, आम्ही सगळे चुकलोत. आता तू जास्त परीक्षा बघू नकोस. तुझ्यामुळेच मी आणि माझी विद्या जिवंत आहे. म्हणून लगेच तुझ्या दर्शनाला आम्ही धावत आलोय. आता तू मन मोठं करून आमचे अपराध पोटात घाल. बाबासाहेब डोळ्यात पाणी आणून विनवणी करत होते. विद्याने सिद्धप्पाचे दर्शन घेतले. तिने मनातल्या मनात सिद्धप्पाचे आभार मानले. सुमित्राबाईंनी देवापुढची समई पेटवली. समईच्या शुभ्र ज्योती प्रकाशमान होताच मंदिराचा गाभारा आगळ्या चैतन्याने तेजाळला. बाबासाहेबांपाठोपाठ बरेचसे गावकरी मंदिरात दर्शनासाठी आले होते. ज्यांची मुले एसटीत अडकली होती ते सगळे आपल्या मुलांना घेऊन सिद्धप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात गोळा झाले होते. ताम्हाणे ड्रायव्हर आणि साबळे कंडक्टर सुद्धा त्या गर्दीत सामील झाले होते. गावचे पंचमंडळ आज प्रथमच मंदिरात एकत्र जमले होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि अण्णांनी एकदमच बोलायला सुरुवात केली. बाबासाहेब, बघताय ना गावावर कशी संकटे येत आहेत ती. त्या हिरामणच्या धमकीला घाबरलो आपण आणि सिद्धप्पाची ताकद पूर्णपणे विसरून गेलो. पण सिद्धप्पाने आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय. बाबासाहेब, आजच्या प्रसंगावरून आपल्या सगळ्यांच्या ध्यानात आलं असेल की इथं कातळ गावात सिद्धप्पाच्या मर्जीशिवाय पान सुद्धा हलत नाही. तुम्ही आसन सोडून त्या दिवशी सिद्धप्पाला दुखावलेत आणि सिद्धप्पाने लगेच तुम्हाला जिता जागता दृष्टांत दिला. गावकरी त्या दिवशी मूग गिळून गप्प बसले म्हणून सिद्धप्पाने अतिवृष्टी करून सगळ्यांनाच त्याची शिक्षा दिली. हे समज खरंय अण्णा, पण मग त्या हिरामणचं काय? त्याने तर देवाला शिव्या द्यायच्या ठेवल्या होत्या. त्याला त्याच्या करणीचे फळ सिद्धप्पाने का दिले नाही? म्हातारा धोंडू बाबा अण्णांना शंका विचारत होता. धोंडू बाबा, सिद्धप्पा त्याच्या न्यायासाठी किती कडक आहे याचा कित्येक पिढ्यांपासून आपण अनुभव घेतोय. तेव्हा हिरामणच्या चुकीच्या वागण्याचे फळ सिद्धप्पा कसं आणि कधीच येणार हे आपण नाही सांगू शकत. पण हिरामणने आता माफी मागितल्याशिवाय त्याची सुटका नाही हे मी शपथेवर सांगतो. सिद्धप्पाच्या जागृत महत्तेविषयी अण्णा धोंडू बाबाला समजावत म्हणाले आणि बाबासाहेबांकडे बघत ते उद्गारले. बाबासाहेब, उद्या सकाळी आपण पुन्हा इथं मंदिरात जाऊ. सगळा गाव इथं गोळा करू. सगळ्यांना देवाची माफी मागायला लावू. त्या हिरामणला सुद्धा बोलू. त्यानं ऐकलं तर ठीक, नाहीतर तो आणि त्याचं नशीब. अण्णा पंचमंडळाच्या बैठकीचे नियोजन करत बाबासाहेबांना सांगत होते. बाबासाहेबांनी मान हलवून मूक सहमती दर्शवली आणि ते मंदिराबाहेर निघून गेले. पाठोपाठ सगळे पंच आणि गावकरी आपापल्या घराकडे चालते झाले. मुसळधार पाऊस अजूनही बाहेर कोसळत होता. मंदिराच्या गाभाऱ्यात सिद्धप्पा हसल्यासारखा भास होत होता. हिरामणचे घर गावाच्या अगदी टोकाला त्याच्या शेतातच होते. घराच्या शेजारी मोठी टेकडी होती. टेकडीच्या पायथ्याशी माती काढून दगडगोटे बाजूला करून हिरामणने घर बांधले होते. आईने मुलाला पोटाशी धरावे तसे ते घर टेकडीच्या पोटाशी होते. दिवसभर पाऊस कोसळत राहिल्याने हिरामण गावात फिरकलाच नव्हता. सिद्धप्पाच्या मंदिरात उद्या होणाऱ्या बैठकीचा निर्णय सुद्धा त्याला माहीत नव्हता. संध्याकाळ झाली. पाऊस न थकता सुरूच होता. त्याच्या बरसातीने अंधार झालेला कळलाच नाही. बाहेर मिट्ट काळोख पसरला. समोरचे दिसेनासे झाले. माणसे पाऊस उघडण्याची वाट पाहून थकली. जेवण खाण उरकून चिलीपिली झोपी गेली. पाऊस मात्र कंटाळला नव्हता. तो बरसतच होता. रात्र झाली.
गाव पावसाला शिव्या शाप देत आणि सिद्धप्पाची प्रार्थना करत झोपेच्या स्वाधीन झाला. मध्यरात्र झाली. मग पाऊस अंगात आल्यासारखा अधिकच बेफामपणे कोसळू लागला. कातळ गावावर राग काढावा अशा आवेशात तो कोसळत राहिला. दैवाने संकटाचे अदृश्य फास कातळ गावाभोवती आवळायला सुरुवात केली. काळाच्या पोटात काय दडले होते सिद्धप्पाच जाणे.